तीन बँकांच्या एकत्रीकरणातून जी इम्पेरियल बँक स्थापन झाली होती 1921 साली, ही बँक अजूनही भारतामध्ये काय करत होती, काम करत होती. ही बँक मुळात कोणाची होती, ही ब्रिटिशांची बँक होती. मात्र ब्रिटिश गेल्यानंतर ही भारतामध्ये ही बँक काय करत होती, काम करत होती. आता 1951चा जर काळाचा विचार केला तर 1951 मध्ये RBIने ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची स्थापना केली होती. ही समिती जी आहे, ही समिती AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती. त्या समितीचं काम काय होतं की ग्रामीण भागामध्ये किंवा प्राथमिक क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. या समितीने 1954 साली काय केला, आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये त्याने असं सांगितलं की ग्रामीण भागापर्यंत जर बँकांचा व्यवसाय विकास करायचा असेल किंवा पतपुरवठा पुरवायचा असेल, कर्जाचा पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही इम्पेरियल बँक जे आहे त्या इम्पेरियल बँकेचं काय करा, राष्ट्रीयकरण करा किंवा ती इम्पेरियल बँक स्वतःकडे काय करा, घ्या, म्हणजे भारत सरकारकडे काय करा, ती हस्तांतरित करा. या अनुषंगानं काय केलं, 1 जुलै 1955ला इम्पेरियल बँकेचं काय केलं, नॅशनलायझेशन केलं आणि तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. कशामध्ये करण्यात आलं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. बघा रिवाईज करू आपण थोडंसं. 1906 मध्ये बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली. 1906ला जी बँक ऑफ कलकत्ता स्थापन झाली होती तिला सनद भेटली आणि तिचं रूपांतर 1809 मध्ये कशामध्ये झालं, बँक ऑफ बेंगॉलमध्ये झालं. त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे जी आहे ती बँक ऑफ बॉम्बेची स्थापना कधी झालेली, 1840 मध्ये. आणि सगळ्यात शेवटची बँक जी होती ती 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास. या तिन्ही बँकांच्या एकत्रीकरणातून 1921 साली कोणाची स्थापना झाली, इम्पेरियल बँकेची स्थापना झाली. आणि 1 जुलै 1955ला SBI ॲक्ट पास करून इम्पेरियल बँकेचं कशामध्ये रूपांतर केलं, SBI बँकेमध्ये रूपांतर केलं, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो. बघा 1955 मध्ये जवळपास या स्टेट बँक ऑफ इंडियाचं 60% शेअर्स हे कोणाकडे होते, RBIकडे होते. जवळपास एकूण मालमत्तेच्या 60% शेअर्स कोणाकडे होते, RBIकडे होते. हे शेअर 2008 मध्ये 92% वाढले. हे शेअर्स काय झाले, 92% वाढले. त्यामुळे आणि त्याचबरोबर साधारणतः 2008 मध्ये किती टक्के झाले, 92% वाढले. आता जर थोडंसं आपण मागे गेलो तर 1991-92 मध्ये किंवा 2 नरसिंह कमिटी झाल्या होत्या. त्या 2 नरसिंह कमिटीपैकी कमिटीने शिफारस केली होती की RBIनं फक्त नियामक किंवा नियंत्रक म्हणून काम करावं. RBIने स्वतःच्या मालकीची बँक एखाद्या असता कामा नाही. त्या अनुषंगानं काय केलं की RBIने 2008 मध्ये SBIचा संपूर्ण वाटा जो आहे तो संपूर्ण वाटा कोणाकडे वर्ग करून टाकला, भारत सरकारकडे वर्ग करून टाकला. बघा आता SBI पाहिला आपण आताच. आता आपण SBIच्या सहयोगी बँका काय प्रकार आहे हे पाहणार आहोत. बघा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारतामध्ये संस्थानं जी होती ती संस्थानं काय झाली, विलीन झाली. बरोबर आहे. भारतात संस्थानं होती अनेक, ती अनेक संस्थानं काय झाली, भारतामध्ये नंतर विलीन झाली. या संस्थानांनी काही बँका स्थापन केल्या होत्या. त्या बँका नंतर SBIच्या सहयोगी बँका म्हणून काय केलं, त्या बँकांना SBIला जोडण्यात आलं. बघा काय आहे ते, SBI संलग्न कायदा 1959 पास केला. त्या अंतर्गत 8 संस्थानांच्या बँका ज्या आहेत त्या SBIला संलग्न बँका म्हणून त्यांचं काय केलं, नामकरण करण्यात आलं किंवा तेव्हापासून SBIच्या सहयोगी बँका म्हणून काय केल्या, गणल्या जाऊ लागले. संलग्न बँक म्हणून दर्जा त्यांना काय झाला, प्राप्त झाला. बघा बँका कोणत्या होत्या 8. 1 सौराष्ट्र, इंदोर, हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, म्हैसूर, बिकानेर अँड जयपूर. या 8 बँका होत्या. कोणत्या कोणत्या, 1 सौराष्ट्र, 2री इंदोर, 3री हैदराबाद, 4थी पटियाला, 5वी त्रावणकोर, 6वी म्हैसूर, 7वी बिकानेर आणि 8वी जयपूर. या 8 बँकांना SBIच्या सहयोगी बँका म्हणून दर्जा प्राप्त झाला. आता या बँकांचं काय झालं, नंतर SBIमध्ये विलीनीकरण झालं. आता ते विलीनीकरण कसं झालं, पहिलं विलीनीकरण जे आहे ते 1963ला झालं. या ज्या 8 सहयोगी बँका होत्या त्या 8 सहयोगी बँकांचं विलीनीकरण होऊन काही बँका एकामेकामध्ये विलीन झाल्या आणि नंतर त्या कालांतराने संपूर्णपणे SBIमध्ये विलीन झाल्या. बघा 1963ला काय झालं, 1963ला बँक ऑफ बिकानेर आणि दुसरी बँक जी होती ती बँक ऑफ जयपूर, या 2 बँकांचं काय केलं, एकामेकामध्ये विलीनीकरण केलं. या दोन्ही बँकांचं एकामेकामध्ये विलीनीकरण करून एक नवीन बँक स्थापन झाली. त्या बँकेला आपण म्हणतो स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर.
कोणती कोणती बँक होती? एक बिकानेर आणि दुसरी जयपूर, या दोन बँकांचं एकामेकामध्ये 1963 मध्ये मर्जर घडून आलं आणि त्या मर्जर नंतर जी बँक अस्तित्वात आली त्या बँकेला आपण म्हणतो स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. तारीख लक्षात ठेवा 1963ला. त्यानंतर बघा 2008 मध्ये काय झालं? 13 ऑगस्ट 2008 मध्ये सौराष्ट्र बँक, कोणती? बँक ऑफ सौराष्ट्र, आणि त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 2010, 13 ऑगस्ट 2008ला सौराष्ट्र आणि 26 ऑगस्ट 2010ला तुमची इंदोर, या दोन बँका काय झाल्या? SBI मध्ये काय झाल्या? विलीन झाल्या. लक्षात घ्या. आता बघा 1963ला स्टेट बँक ऑफ जयपूर आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर ह्या एकमेकामध्ये विलीन झाल्या. त्यामुळे बँकांची संख्या किती झाली? सहयोगी बँकांची 7 झाली. त्यानंतर 2008 मध्ये लक्षात ठेवायचं, 2008 मध्ये सहयोगी बँकातली एक बँक, बँक ऑफ सौराष्ट्र जी होती, ही SBI मध्ये काय झाली? विलीन झाली. त्यामुळे बँकांची संख्या किती झाली? 6 झाली. आणि 2010 मध्ये बँक ऑफ इंदोर ही पुन्हा SBI मध्ये विलीन झाली. त्यामुळे सहयोगी बँकांची संख्या किती झाली 2010 मध्ये? 5 झाली. ठीक आहे. पुढे बघू आपण आता पुढे काय झालं. पुढे या 5 बँका ज्या सहयोगी बँका राहिल्या होत्या, 5 कोणत्या कोणत्या राहिल्या होत्या? हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, मैसूर, बिकानेर अँड जयपूर. कोणत्या कोणत्या? हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, बिकानेर अँड जयपूर, या 5 बँका राहिल्या होत्या. आणि त्यानंतर एक नवीन बँक स्थापन झाली होती याच काळामध्ये. स्थापन झाली त्या बँकेला आपण म्हणतो महिला बँक म्हणतो. महिला बँक स्थापन झाली होती. ही महिला बँक कशासाठी स्थापन केली होती? ही महिला बँक स्थापन केली होती महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून. 2013 मध्ये या महिला बँकेची काय केली होती? स्थापना केली होती. आता झालं काय? 1 एप्रिल 2017ला या 5 SBIच्या सहयोगी बँका आणि 5 सहयोगी बँका आणि ही महिला बँक अशा 6ही बँका या पूर्णपणे कशामध्ये विलीनीकरण करून टाकल्या? SBI मध्ये करून टाकल्या. 1 एप्रिल 2017 नंतर या सहयोगी बँकाच्या शाखा कुठेही पाहायला मिळत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी या सहयोगी बँकाच्या शाखा होत्या त्या प्रत्येक ठिकाणी आता SBIची शाखा आपल्याला पाहायला मिळते किंवा SBIचा आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो. म्हणजे बघा 1959 पासून जो सुरू झाला होता सहयोगी बँकांचा प्रवास, तो 2017 मध्ये अखेरीस SBI मध्ये काय झाला? विलीन झाल्यामुळे तो संपला. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा? SBIची स्थापना बघितली. SBIच्या स्थापनेनंतर सहयोगी बँक कायदा बघितला 1959चा. त्यानंतर सहयोगी कायद्यानुसार 8 बँकांना काय केला? दर्जा प्राप्त झाला सहयोगी बँकांचा. त्यानंतर 1963ला बँक ऑफ इंदोर आणि जयपूर अँड बिकानेरला काय केलं? दोन्ही एकमेकात विलीन झाले आणि बिकानेर अँड जयपूर बँक अस्तित्वात आली. त्यानंतर 2008ला सौराष्ट्र बँक SBI मध्ये विलीन झाली आणि 2010ला तुमची इंदोर बँक कशामध्ये विलीन झाली? SBI मध्ये. त्याच्यामुळे सहयोगी बँकांची संख्या किती झाली? 5 झाली. 2013 मध्ये एक नवीन बँक आली. त्या बँकेचं नाव काय होतं? महिला बँक. महिला बँक कशासाठी आली होती? महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून. मात्र 1 एप्रिल 2017 मध्ये या सर्व बँका कशामध्ये विलीन करण्यात आल्या? SBI मध्ये. बघा आत्ता आपण SBIची हिस्ट्री पाहिली, SBIच्या सहयोगी बँका पाहिल्या. आता आपल्याला पाहायचं आहे बँकांचं राष्ट्रीयकरण. बँकांचं राष्ट्रीयकरण. बघा आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र झाल्यानंतर आपण पहिली जी ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती केली होती, त्या समितीने काय रिकमेंडेशन केली होती की इम्पेरियल बँकांचं राष्ट्रीयकरण करा आणि SBI मध्ये रूपांतर करा. या अनुषंगाने SBI मध्ये त्याचं काय झालं? रूपांतर झालं. आता SBIने मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागामध्ये काय केलं होतं? शाखांचा विस्तार केला होता. मात्र आपल्या गरजा ज्या होत्या, कर्जाच्या गरजा असतील किंवा इतर गरजा होत्या, त्या गरजा फुलफिल करायचं काम एकटी SBI करू शकत नव्हती. त्या अनुषंगाने एक विचार समोर आला की ज्या खाजगी बँका आहेत त्या खाजगी बँकांचं जर राष्ट्रीयकरण केलं, नॅशनलायझेशन जर केलं तर काय होऊ शकतं? याच्यामध्ये शाखा विस्तारामध्ये किंवा अतिरिक्त कर्ज पुरवठ्यासाठी असेल किंवा बँकिंगच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते. या अनुषंगानं 1969 मध्ये काही बँकांचं काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे या बँकांवरती सामाजिक बंधने असतील किंवा सोशल कंट्रोल असेल ते घालण्यात आला.
आता बघा 1969 मध्ये आपल्याला माहिती आहे पंतप्रधान कोण होते, इंदिरा गांधी होत्या. तर वित्तमंत्री जे होते ते मोरारजी देसाई होते. केलं या राष्ट्रीयकरणात सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं, मोरारजी देसाईचा काही काळ यांना काय होता, विरोध होता. ही राष्ट्रीयकरणाची कारणे काय सांगण्यात आली. बघा पहिलं कारण काय होतं, आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणे. आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणे म्हणजे काही ठराविक वर्गापुरती काय झाली ती आर्थिक सत्ता, म्हणजे या बँका काय करत होत्या, काही ठराविक उद्योगांसाठीच काय करत होत्या, काम करत होते. म्हणजे काही लोकच मोठे होणार, दुसऱ्या लोकांना मोठे व्हायचं किंवा त्यांच्याकडे आर्थिक पैसा असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या बँकांच्या मार्फत सहजपणे पोहोचू शकत नव्हत्या. आता ही व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून 1969ला जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याचं एक कारण असंही सांगितलं जातं की आर्थिक सत्तांचं विकेंद्र म्हणजे काही ठराविक लोकांच्या हातातच काय होता, पैसा एकवटला होता किंवा बँकिंग प्रणाली जी होती अडकून बसलेली होती ती काय करायची होती, मुक्त करायची होती. त्या अनुषंगानं बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं सांगण्यात येतं. त्यानंतर बघा अग्रक्रम क्षेत्रात कर्ज पुरवठा. अग्रक्रम क्षेत्रामध्ये कोण येतात, प्रायोरिटी सेक्टर ज्याला आपण म्हणतो, त्या अग्रक्रम क्षेत्रामध्ये कृषी असेल, लघु उद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, या क्षेत्रांना आपण काय म्हणतो, अग्रक्रम क्षेत्र म्हणतो. या क्षेत्रांना इच्छित कर्ज पुरवठा किंवा अपेक्षित त्यांचा जो कर्ज पुरवठा आहे तो व्हावा या अनुषंगानं काय केलं होतं, या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा प्रादेशिक समतोल साधणे. प्रादेशिक समतोल साधणे म्हणजे आता जर विचार केला तर फक्त मुंबईसारख्या किंवा अहमदाबादसारख्या महानगराचा जर विकास होत असेल, इतर महानगराचा विकास होण्यासाठी त्या महानगरामध्ये सुद्धा पैशाची आवश्यकता होती. मग त्या महानगरांचा विकास व्हावा या अनुषंगानं किंवा प्रादेशिक समतोल राहावं, एकच ठिकाणचा किंवा एकाच क्षेत्राचा विकास नव्हता, सर्व संपूर्ण देशाचा विकास व्हावा या अनुषंगानं देखील या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर बघा ग्रामीण भागात शाखांचा विस्तार. मी आता सांगितलं तुम्हाला या शाखा ज्या होत्या किंवा या बँका ज्या होत्या, या बँका बेसिकली कोणासाठी काम करत होत्या, भांडवलदारांसाठी काम करत होत्या. या बँकांनी ग्रामीण भागात जावं या अनुषंगानं देखील या बँकांचं काय करण्यात आलं होतं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969ला 14 बँकांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969ला करण्यात आलं. त्यानंतर 14 मार्च 1980ला 6 बँकांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. लक्षात ठेवा 19 जुलै 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या. तर 14 मार्च 1980ला दुसरं राष्ट्रीयकरण झालं, त्यामध्ये 6 बँकांचा समावेश होता ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. म्हणजे 1969च्या 14 आणि 1980च्या 6 बँका मिळून 1980 मध्ये राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 14 झाली होती, 20 झाली होती, बरोबर आहे. त्यापैकी 1993ला न्यू बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये काय झालं, विलीनीकरण झाले. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 19 झाली. आता मी थोडंसं सांगायचं विसरलो, राष्ट्रीयकृत बँका कोणाला म्हणायचं किंवा राष्ट्रीयकरण करणं म्हणजे काय. बघा एखादी संस्था जी असेल ती संस्था खाजगी असेल किंवा खाजगी क्षेत्रात त्याची स्थापना झालेली असेल, त्या संस्थेची मालकी हस्तांतरित करून घेणे त्याला राष्ट्रीयकरण म्हणतात. खाजगी संस्थांचं मालकीचं हस्तांतरण कुणाकडे केले, भारत सरकारकडे किंवा सरकारकडे ती संस्था वर्ग करणे. सरकार त्या बदलेत त्या संस्थेला त्याच्या भांडवला इतकं किंवा त्यापेक्षा अधिक पैसे देऊन काय करू शकते, ती संस्था हस्तगत करण्याचा अधिकार सरकारला आहे. संस्थेचं हस्तांतरण होणं किंवा खाजगी संस्थेचं सरकारकडे वर्ग होणं म्हणजे एक सोप्या भाषेत सांगतोय मी तुम्हाला, अतिशय पुस्तकी भाषेत सांगत नाही, अतिशय सोप्या भाषेत सांगतोय की एखाद्या खाजगी संस्थेची मालकी सरकारने स्वतःकडे वर्ग करून घेणे त्याला म्हणायचं राष्ट्रीयकरण किंवा मालकीचं हस्तांतरण म्हणतो. बँकाच्या बाबतीत हेच होतं की ज्या ह्या बँका होत्या ह्या बँका कुठे स्थापन झाल्या होत्या, खाजगी क्षेत्रात स्थापन झालेल्या बँका होत्या. त्याची मालकी सरकारनं काय केली, स्वतःकडे वर्ग करून घेतली, त्याला आपण म्हणतो राष्ट्रीयकरण. ही राष्ट्रीयकरण किती वेळा झाली, 2 वेळा झाली. 1969ला 14 बँकांचं आणि 1980ला 6 बँकांचं. 1969ला ज्या 14 बँका झाल्या त्या बँका कोणत्या होत्या बघा, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक,
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, या झाल्या 7. त्यानंतर बघा एक होती ती इंडियन बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, इको बँक, युनियन बँक, त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया, अशा 14 बँकांचं काय केलं होतं 1969ला राष्ट्रीयकरण झालं होतं. बरोबर आहे. आता या पाठ होऊ शकतात का, तर या पाठ होणं थोडंसं अवघड आहे. मात्र फक्त एक ओव्हरलुक करायचा. परीक्षेला शक्यतो अजून प्रश्न विचारला नाही की कोणती बँक कधी स्थापन झाली होती, पण या जर नाही पाठ झाल्या तर ज्या नंतरच्या 6 आहेत त्या पाठ करा. बघा नंतर 1980ला ज्या 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या कोणत्या होत्या. एक आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक ऑफ इंडिया. न्यू बँक ऑफ इंडिया जी आहे ती पंजाब नॅशनल बँकेमध्ये 1993ला काय झाली, विलीन झाली. त्यानंतर ओरिएंटल बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक आणि शेवटची विजय बँक. या अशा 6 बँक म्हणजे 1969च्या 14 आणि आत्ताच्या 6 अशा टोटल काय झाल्या, एकूण 20 बँका झाल्या. 1993ला न्यू बँक ऑफ इंडियाचं कशात रूपांतर झालं, विलीनीकरण झालं, पंजाब नॅशनलमध्ये बँकमध्ये विलीनीकरण झालं. त्यामुळे या बँकांची संख्या किती झाली, 19 झाली. बघा आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, भारतातील 1770च्या पहिल्या बँकेपासून ते 1980 पर्यंतच्या नॅशनलायझेशनचा आपण भाग पाहिला. बघा मी थोडंसं रिवाईज करतो. भारतातील पहिली बँक जी होती ती 1770मध्ये स्थापन झालेली हिंदुस्तान बँक, बरोबर आहे. अलेक्झांडर अँड कंपनीने स्थापन केलेली बँक. त्याच्यानंतरच्या 3 प्रेसिडेन्सी बँका, बँक ऑफ बेंगॉल, त्याच्यानंतर बॉम्बे आणि मद्रास, या 3 बँकांच्या एकत्रीकरणातून नवीन बँक स्थापन झाली. बँक कोणती, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. इम्पेरियल बँकेचं 1955ला काय कशामध्ये विलीनीकरण झालं, SBIमध्ये विलीनीकरण झालं. SBIमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर 1959ला SBIची संलग्न बँक कायदा पास करण्यात आला आणि 8 बँका काय करण्यात आल्या, SBIशी संलग्न करण्यात आल्या. त्यानंतर या ज्या 8 बँका होत्या त्या बँकांपैकी 1963ला बिकानेर आणि जयपूर या 2 बँकांचं एकत्रीकरणातून स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर ही एक बँक अस्तित्वात आली. त्यानंतर 2008ला सौराष्ट्र बँक जी होती ती SBIमध्ये विलीन करण्यात आली आणि 2010ला बँक ऑफ इंदोर जी होती ती SBIमध्ये विलीन करण्यात आली. त्यामुळे 2010मध्ये या सहयोगी बँकांची संख्या SBIसह किती झाली, SBI 1 आणि या सहयोगी बँकांची संख्या 5 झाली. त्यानंतर एक नवीन बँक आली 2013मध्ये जी होती महिला बँक. या महिला बँकांचं आणि या SBIच्या राहिलेल्या 6 बँकांचं 2017मध्ये कशामध्ये विलीनीकरण झालं, संपूर्णपणे विलीनीकरण SBIमध्ये झालं. त्यामुळे या सहयोगी बँकांचं अस्तित्व देशातील पूर्णपणे काय झालं, नष्ट झालं. त्याच्या जागी कोण आली, आता एकच बँक आली. ती बँकेचं नाव काय होतं, SBI होतं. त्यानंतर बघा आपण पाहिलं 1969ला बँकांवरती सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, ज्या बँकांच्या ठेवी किती होत्या, 50 कोटीपेक्षा अधिक होत्या. त्यावेळेस इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि मोरारजी देसाई हे वित्तमंत्री होते. त्यानंतर 1980मध्ये अजून 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. अशी मिळून एकूण राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 20 झाली. त्यानंतर 1993ला 1980च्या काळात ज्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं त्या 6 बँकांपैकी एक न्यू बँक ऑफ इंडियाचं विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकमध्ये झालं. त्यामुळे या बँकांची संख्या 19 झाली. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 राष्ट्रीयकरण पाहिले, 1980 ते 1969 आणि 1980चं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या राष्ट्रीयकृत बँकांची संख्या कशी कशी कमी होत गेली, आता उदाहरणार्थ बँक ऑफ बडोदा असेल, देना बँक आणि विजय बँकाचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं, त्यानंतर अजून 4 बँकांचं विलीनीकरण झालं. ही बँकांची संख्या कमी कमी का होत जात आहे, त्याच्यामागील कारणं आणि त्याच्यामागील कोणती समिती होती त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर रिजनल रुरल बँक म्हणजे काय किंवा ग्रामीण ज्याला RRBs म्हणतो आपण, त्या RRBचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. थँक्यू.